आपल्याकडे मुख्यतः इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत. एक आहे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा प्रकार आहे जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स हा आपल्या जीवनाशी संबंधित आहे. जर यदाकदाचित काही जीवितहानी झाल्यास कंपनी आपल्या कुटुंबाला किंवा वारसदाराला ठराविक रक्कम देत असते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स हे प्रकार येतात. जर यापैकी काही नुकसान झाले तर कंपनी विशिष्ट रक्कम त्या व्यक्तीला देत असते. भारतामध्ये फक्त एकमेव इन्शुरन्स असा आहे की जो कंपल्सरी आहे आणि तो म्हणजे मोटर इन्शुरन्स. बाकीच्या इन्शुरन्सकडे आपलं साहजिकच दुर्लक्ष झालेलं आहे. तर भविष्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान होऊ नये, आपल्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हा खूप गरजेचा आहे. त्यामुळे मोटर इन्शुरन्स जर घेतलेला असेल तर त्यासोबत तुम्हाला हे दोनही इन्शुरन्स घेणं बंधनकारक आहे असं समजा. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स मस्ट आहे. नाहीतर तुम्ही कितीही बचत केलेली असेल तर तुमची बचत, तुमची सेविंग काही क्षणामध्ये संपून जाईल. त्यासाठी हे दोन्ही प्रकार जर आपल्याकडे असतील तर आपल्याला भविष्याची जास्त चिंता करायची गरज पडणार नाही.